पुणे महापालिकेतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आणखी चिघळलाय। भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर यांच्या पाठोपाठ सुहास टिंगरे यांचा विकास निधी देखील रोखण्याचा निर्णय घेतलाय। तशी माहिती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून दिली आहे। त्याबरोबरच या पत्रामध्ये या दोन नगरसेवकांच्या वर्तनाबद्दल सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। बालवडकर यांची वर्तणूक असंसदीय हेखेखोर असल्याचं पत्रात म्हटलंय, तर बालवडकर यांची भूमिका सभेच्या कामकाजामध्ये बाधा आणणारी आणि अहंकारी असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर बालवडकरांनी देखील बिडकरांना प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरती पुन्हा टीका केलेली आहे। ज्या व्यक्तीने भर सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धमकी देण्याचा प्रयत्न केला, आपली युती फक्त राज्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नाही असं वक्तव्य ज्या व्यक्तीने केलं, खरं तर त्या गणेशजी बिडकर यांना, सुनेत्रा वहिनींना हे पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार नाहीये। दुसरी गोष्ट, त्या पत्रामध्ये माझ्या बाबतीत जे काय उल्लेख केलेला आहे तो साफ खोटा आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, सभागृह नेते गणेशजी बिडकर, महापौर मंजुषा नागपुरे, श्रीनाथजी विमले यांनी काल असंवैधानिकपणे चुकीच्या पद्धतीने माझं बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक तपशील जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारे सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं घमासान रंगतंय। नेमकी काय ही सगळं घमासान रंगतंय, काय नेमकं पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे? खरं तर राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हे पक्ष जरी महायुतीत एकत्र असले तरी पुणे महापालिकेमध्ये भाजप सत्तेत असताना प्रमुख विरोधी पक्ष हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे। त्यामुळं या ठिकाणी संघर्ष होणार हे अभिप्रेत आहे। मात्र या संघर्षांनी खूप मोठं टोक गाठल्याचं पाहायला मिळतंय आणि याची सुरुवात झाली ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात जो विकास निधी खर्च झालाय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली तेव्हापासून। आणि राष्ट्रवादीचे दुसरे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी देखील या बालवडकर यांच्या या मागणीला अनुमोदन दिलं। त्यामुळे भाजपने चिडून या दोन नगरसेवकांचा निधी शून्य करण्याचा निर्णय घेतला, तो निधी दुसरीकडे वळवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर गणेश बिडकर यांनी ही माहिती पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना कळवलेली आहे आणि या पत्रामध्ये अमोल बालवडकर यांचा अहंकारी हेकेखोर असा उल्लेख तर आहे, मात्र हे देखील त्याच्यामध्ये सांगण्यात आले की भाजपचे 119 नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादीचे फक्त 27 आहेत, याची देखील तुम्ही एका अर्थाने जाणीव ठेवा असं देखील या पत्रामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा वाद आणखी चिघळत अशी चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अगदी धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।